तावरे राहुल तर हेच बघा अजून देखील अजून एक आम्हाला अपडेट येते आहे बरं. कळंबोलीतील खेळाडू होते नाशिक या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. मालेगाव नाशिक आणि त्या संघाचे कॅप्टन प्रतीक ठाकूर होते. ते नुसते कॅप्टन नव्हते तर त्या संघामध्ये खेळणारे खेळाडू हे सगळे कळंबोलीतील होते. आणि जे खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दर शनिवार रविवारी खेळतात ना, आपलं घाम गाळतात ना, ते खेळाडू त्याच मैदानात सुपर 4 पाहायला मिळतात. म्हणजे हे कष्टाचं फळ आहे आणि हे काय याच्यावर काय अभिमानास्पद असेल. याच्या अगोदरची देखील आठवड्यामध्ये देखील पाहिलं गुजरात या ठिकाणी रनरअप राहिले आणि त्यावेळेस देखील तिथे देखील त्या संघामध्ये कळंबोलीचेच खेळाडू होते. सुहास करेला आम्ही त्या संघामध्ये पाहिलं, सागर दरेकरला पाहिलं, अमनला पाहिलं. प्रतीक ठाकूर स्वतः लीड करत होते त्या संघाला. तर चालू सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मंगेश साळुंके वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आलेत. एक धाव पाहतोय चंद्रकांतच्या माध्यमातून. चंद्रकांतसाठी सुवर्ण संधी आहे. जर का व्यक्तिगत त्यानं 20 धावा कुठल्या तर कुमार यांच्याकडून त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा मोटिवेट केलं गेलं जात आहे. अगदी त्याचा आत्मविश्वास वाढवला गेला जातो आहे. आणि असे पाठीराखे असणं देखील गरजेचं आहे. कारण प्रत्येक क्रीडा रसिकाचा आवडता एखादा खेळाडू असतो. त्यानं खेळावं, त्यानं षटकार मारावा, त्यानं विकेट घ्यावी असं हर एक क्रिकेट रसिकाला वाटत असतं. तशापैकी एक कुमार यांना आपण पाहतो. चंद्रकांत गावडे यांचे ते फेवरेट आहेत. उदय पवार यांच्याकडून देखील सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जमा झालं आहे. तर किसन पहा बघा, किसन सारखा खेळाडू मल्ला यांच्या तालमीमध्ये शिकणारा हा खेळाडू आहे योगेश किसन. अगदी काही वर्षापूर्वी देखील जंक्शन या संघातून खेळताना आपण पाहायचो. अगदी विकी पाटील असतील, किसन असतील, मल्ला असतील. बघा त्या खेळाडूंची अजून देखील आठवण येते मित्रांनो. ते की असे खेळाडू होते ना, त्यांनी हे अक्षरशः मैदान हादरून सोडलं होतं. त्याच्या काही इनिंग छोट्याशाच इनिंग परंतु इतक्या नेत्रदीप होत्या ना, डोळ्याचे पारणं फेडणाऱ्या त्या इनिंग आपल्याला पाहायला मिळत होत्या. आज मुस्तफा शायद दिन नहीं है, खुद पर नाराज, स्वतःवरती नाराज आहेत. चंद्र गॅदर करणं गरजेचं होतं. चेंडू जिथे 3 चेंडूच्या समाप्त 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. तर किसन पाठीमागच्या आठवड्यामध्ये किसनची फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. मंगेश यांनी सूचना दिल्यात. ओ भाई अंधाधुन मारने की कोशिश थी, कुछ भी नहीं, खाली हाथ विकेट कीपरों के दस्तानों में जाती हुई गेंद थी. रफ्तार के राजा मंगेश साळुंके. मग मंगेश साळुंकेची ही जादू सौदागर आहेत. मंगेश साळुंकेची जादू बोलते. ओ काश फटका सजवलाय परंतु पहा तिथे क्षेत्ररक्षक केतन 2 धावा कंप्लीट झाले. 5 धावा. आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुकाराम कोळेकर यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. रामदास महानवर यांचे निकटवर्तीय स्नेही प्रेमी दोस्त आहेत. टोलावलाय, पूल केलाय, मिड ऑफच्या वरून अगदी 30 सर्कलच्या बाहेर चेंडू आदळला. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि योगेश आम्हाला सुचवतात संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना तर फक्त 6.
चंद्रकांत गावडे LIGचा वंडर बॉय. बघा त्याची खेळण्याची पद्धत, त्याची स्टाईल खूप अनोखी आणि वेगळी राहिली आहे. त्याच्या डोक्यावरची कॅप आपण देखील पाहू शकता. खरं तर मित्र हा वंडर बॉय आहेच, कारण त्याचे फटकेबाजी देखील तेवढी मनमोहक राहिली आहे. त्याची फटकेबाजी तर या एंडकडून जर पाहिले ना आपण, रिव्हर्सचे फटके पहा, अगदी मंत्रमुग्ध करून सोडलं या देखील खेळाडूंना. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूने एक वेगळीच छाप पाडली होती. परंतु आता मात्र तो धावता आलेख आहे ना, त्या धावता आलेखाला कुठेतरी मोहर लावावा लागेल. कमी धावसंख्येमध्ये कुठेतरी घुरफडताना पाहायला मिळतो आहे. कारण परेश येलेवर म्हटलं की गणेश खानावकर, यस योगेश कुमार असतील, असे अनेक खेळाडू होऊन गेले की त्या खेळाडूंना मी म्हणेल या संघाचं नाव मोठं केलं आहे. कारण अगदी चालू हंगामामध्ये तर मित्रांनो पाहिलं ना, तर हा संघ उपविजेता पद देखील राहिला. या संघाने उपविजेता पद देखील पटकवलं आहे. म्हणजे या संघाकडे ताकद आहे कोणत्याही संघाला नमवण्याची, आणि ती ताकद आपण अगदी चालू हंगामामध्ये 2024-25 सत्रामध्ये पाहिली. आता 25-26 या सत्रामध्ये कोणता संघ आपली ताकद दाखवेल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. सॅगी ऑल ऑन द कार फीट. ओहो, चुका या चुकांवरती पांघराण घालावंच लागेल. राज थोरात, यस. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली दुहेरी अंकामध्ये बिनगडी बाद 10. पहिलं दशक पूर्ण होत आहे, तर दुसरं षटक चालू आहे. मग अशा या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष हे द्यावंच लागेल. जिथे चूक केली आहे आणि चुकीला माफी नाही. ओ हो, चंद्रकांत गावडे नाही आहेत तर किसन या मैदानावरती बरसलेत. किसनच्या माध्यमातून आणखीन एक दे दनादन चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मान्यवर अतिथीगण आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. त्या सर्व अतिथीगणांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. 2 चौकार. आणि पहा, जसं मान्यवरांचं शुभ आगमन झालं ना, तसं मैदानावरती किसन देखील बरसले. मान्यवरांचा चौकारांची स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत केलाय, स्वॅग दाखवलाय. मकाची संधी मिळाली होती सागर दरेकरला चौकाराची हॅट्रिक पूर्ण करण्याची. आता मात्र किसन या फलंदाजाला संधी मिळाली आहे चौकाराची हॅट्रिक पूर्ण करण्याची. बघा, पहिल्या षटकामध्ये शांत होते, आता दुसऱ्या षटकामध्ये बरसलेत. म्हणजे आता मात्र कुठेतरी रुद्ररूप धारण करताना पाहायला मिळतात किसन हे फलंदाज. उदय पवार 500 रुपये. चौकार हॅट्रिक पूर्ण कंप्लीट केली तर पण स्वतःला आवरू शकले नाहीत. अतिघाई संकटात नाही फलंदाज. बॅक टू टेक आउट. तर येस, आलेल्या सर्व अतिथीगणांचं पाहुण्यांचं आम्ही पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून शब्द सुमनांच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. तर तुम्ही आलात, या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली, त्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही करतोय स्वागत आणि आभार व्यक्त. तर पहिला झटका पाहायला मिळतोय. किसन जरूर या ठिकाणी लयमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. स्वतःला आवरू शकले नाही आहेत. बघा, तिसऱ्या क्रमांकावर आणखीन एक फलंदाज रोशन कदम. बघा, या देखील नावाची काही वर्षांपूर्वी चर्चा ही खूप होती. सुधागडचं मैदान असेल,
स्फूर्तिवनचं मैदान असेल, त्यानंतर या मैदानावरती देखील या खेळाडूंना अक्षरशः तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकलेत. अति ऑफस्टिकचे फटके असतील, मनगटाच्या केवळ सहाय्यानं मिड ऑफ ब्लॉक ते असलेले पंच आपल्याला पाहायला मिळाले. तर रोशन कदम आपण पाहतोय, एकेकाळी रॉयल संघातून प्रतिनिधित्व करत होते ते रोशन कदम. हा जरूर वय पाहतोय त्यांचं, परंतु तुमच्या वयावर काही निर्भर नसतं. तुमच्याकडे तुमचा असलेला आत्मविश्वास, तर तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वृक्ष जर असेल ना, तर तुम्ही यशाच्या कोणत्याही शिखरापर्यंत सहजरित्या पोहोचू शकता. संघाची पंधरा धावा झालेत. दुसरे षटक चालू असताना आपण पाहतोय 15 धावा. ओ हो, घुटना टेक और भाई तमाशा देख, काय फटका सजवला. बॅकवर्ड क्विरलेकच्या दिशेने चेंडू गेला टकणीशी सीमेरेषे बाहेर. पंच दर्शवतील 4 धावेंकरता. मग आम्ही यासाठी तर या खेळाडूचा उल्लेख करत होतो. याच्याकडे ताकद आहे, प्रोटेक्शन आहे. ती ताकद मात्र दाखवण्यास सुरुवात केली आहे. यस, नितीन इंगवले या आज माऊली संघ त्यांचा पराभव झालाय जरूर. कारण संतोष बदे यांच्या गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत नितीन इंगवले. आज आपण पाहतोय त्यांच्या प्रेमापोटी आज व्यासपीठावर ते देखील पाहायला मिळतात. तर दुसरं षटक चालू असताना अगदी गोल्ड लेन स्पॉटवरती चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या 19. षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीनं 1 गडी बाद 19 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. तर या संघाची एकूण धावसंख्या 19 जरूर झाली आहे, परंतु या ठिकाणी चंद्रकांत गावडेला सुवर्ण संधी अजून देखील आहे. जर का त्याने व्यक्तिगत 20 धावा कंप्लीट केल्या ना, तर कुमार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चंद्रकांतचा जर विचार केला तर तो एका चौकाराच्या मदतीने 5 धाव्यावरती खेळतोय. तिसरा षटक मंगेश साळुंखे. या देखील खेळाडूने क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे मित्रांनो पाहिलेत. अगदी वाशी क्लब एंडकडून खेळताना देखील आपण यांना पाहिलंय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील या खेळाडूनं एक वेगळी छाप सोडली आहे. 19 सालेत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. ऑन मार्क होते रोशन कदम. हो, काय चेंडू खोदून काढलाय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला होता. अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू होता, पण यॉर्कर चेंडूचा सामना देखील काय तितक्या चांगल्या पद्धतीनं केला आहे. आणि योगेश यॉर्कर चेंडू प्रकारचा चेंडू ना एखाद्या कॅन्सर प्रमाणे, तो नीटसा तुम्हाला जगू देखील देणार नाही आहे आणि मरू देखील देणार नाही आहे. अगदी त्या ब्रह्मास्त्राचा वापर पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. संघाची एकूण रणसंख्या पहा 1 गडी बाद 20 ही धावसंख्या पाहतोय. रोशनसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारा करता. तुषार भाऊ तिवारी आणि विजय भाऊ पनवर यांच्याकडून. बघा, हे देखील रोशनचे फॅन आहेत. मी आधीच उल्लेख केला, हर एक खेळाडूचा फॅन आहे. तिथे रामदास महानवर देखील उपस्थित, त्यांचा देखील खूप मोठा फॅन वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. इथे आपण पाहतोय किरण ढेंबरे इन ॲक्शन मैदानामध्ये, त्याचा देखील खूप मोठा माथाडी वर्ग फॅन आहे.
परेश गडके तर मी मध्ये तो सर्वांचा चाहता झाला आहे. प्रतीक ठाकूर हा देखील अनेक खेळाडूंचा फॅन झाला आहे. तो पहा चिते एक धाव पाहायला मिळते आहे. ऑफ द बॅट पंच बाईच्या स्वरूपात एक धाव 21 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. रोशन कदम बक्षिसाचे मानकरी ठरतील का? तो मंगेश साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. आता मात्र लांब लचक खूप मोठा तगडा वाईट पाहायला मिळतो आहे. बघा टिक्के हा चेंडू हर्बर लाईन सोडून मेन लाईनवरती जाण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदी थोडासा आउटसीट झालं. संघाची एकूण धावसंख्या पाहतो 1/22. परंतु पहा काय चेंडू फेकलाय. अगदी गुड लाईन स्पॉटवरती चेंडू आदळला. वाखडण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. मैदानावरती आता मात्र शांत क्रिकेट पाहायला मिळते आहे. आणि संघर्ष ओ चेंडू अगदी या चेंडूमध्ये हवा भरण्याचं काम केलं. अगदी हवेमध्ये चेंडूनं वळण घेतलं होतं. इतक्या चांगल्या स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मी त्यासाठीच उल्लेख केला की या खेळाडूनं अनेक क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. या षटकातील पंच चेंडू झालेत ते मात्र 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रोशनला आता मात्र विचार करण्यास भाग पडला आहे. रोशनचा फटका चांगला आहे. या फटक्यामध्ये ताकद किती आहे बघायचं आहे. फक्त पाहायला मिळाली उंची, अंतर कमी. रोशन कदम बॅक टू डगाव. तिसरा षटक आहे. तिसऱ्या षटकात एक चेंडूचा खेळ बाकी. अजून ते 22 झालेत. 22 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. अंतिम चेंडू आणि या अंतिम चेंडूवरती तुषार झळे काय करतील बघा. या संघामध्ये आपण 4थ्या क्रमांकाचा हर्षद चौधरीला पाहायचो परेश इलेव्हन संघातून खेळताना. म्हणजे अनेक असे चेहरे आज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत नाही आहेत. कोणी कामानिमित्त बिझी शेड्यूलमध्ये क्रिकेटपासून थोडासा दूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो, तुम्हाला त्या खेळाला वयाची मर्यादा नसते. अगदी तुम्ही 50-60 वर्षात जरी झाला ना तर तुम्ही क्रिकेट आणि क्रिकेट वशीला असलेलं प्रेम कधी विसरू शकत नाही आहे. तर यस 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 24. 24 धावा 8-24 प्रति षटक 8ची सरासरी राखली आहे. ते म्हणजे परेश इलेव्हन या संघानं. आता मात्र शेवटचं षटक आहे. अशा या षटकामध्ये हाणामारी ही करावीच लागेल. आणि ती केली गेली जाईल का? कमीत कमी 6 चेंडू मागे 15 धावा. आणि त्या 15 धावा काढण्याचा मानस निश्चितपणे चंद्रकांत गावडे याचा असेल. कारण सलामीवीर आहे. जमेची बाजू चंद्रकांत गावडे अजून देखील तग धरून उभा आहे. चंद्रकांत गावडे ते करावं लागेल. आणि ते करतील का असा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर गोलंदाज देखील कोण असणार आहे हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर यस सचिन ठोंबरे उर्फ शिवा आपल्याला मैदानावरती इन ॲक्शन पाहायला मिळतात. बघा शिवाची चर्चा देखील खूप राहिली आहे. कारण एकेकाळचा शिवा जर पाहिलं जबरदस्त आणि भन्नाट फॉर्ममध्ये. आता मी म्हणेल कुठेतरी 1-2-3 वर्षापासून स्वतःच्या फॉर्मची झगडताना पाहायला मिळतोय. त्याचा फॉर्म कुठेतरी आउट ऑफ पाहायला मिळतो आहे. तो त्याच्या फॉर्मशी झगडतो आहे. परंतु असं म्हटलं जातं ना, क्लास इज टेम्पररी फॉर्म इज परमनंट. तुमचा क्लास हा टेम्पररी फॉर्म हा परमनंट आहे. आणि त्याचा फॉर्म हा कुठेतरी तर हा क्लास
कारण फॉर्म हा तुमचा टेम्पररी असतो, पण क्लास हा तुमचा परमनंट असतो. आणि तशा स्वरूपाचा हा शिवाय जरूर तो तुझ्या स्वतःच्या फॉर्मशी झगडतो आहे, पण त्याचा फॉर्म म्हणेल या स्पर्धेच्या माध्यमातून होईना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहा चेंडूला धडकून दिलाय सीमेरेषेबाहेर 6 धावण करता चंद्रकांत गावडेचा वार, मोठा प्रहार. संघाची एकूण धावसंख्या झाली 30. चंद्रकांत खेळतात वैयक्तिगत 12. 8 धावेची अजून देखील गरज 1000 रुपये मिळवण्यासाठी. 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 30 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार संघाला घेऊन गेला 30 या धावसंख्येवरती. संघर्ष मग आत्म बलिदान देहदान पाहायला मिळतं आहे. किंबहुना या चेंडूवरती फक्त 1 धाव असेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज नाही का? येस येस येस, 1च धाव असेल. बघा या क्रिकेटचे काही नियम असतात, त्यापैकी कुठेतरी एका नियमांपासून चुकताना पाहायला मिळाले यष्टीरक्षक मनोज. संघाची एकूण धावसंख्या 31 आहे. तुषार आता मात्र ऑन मार्कवरती आहेत. या षटकातील अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा 31 झालेत. सचिन ठोंबरे उर्फ शिवा. हो चेंडू पहा किती सुरेख आणि सप्रतिम आहे. अगदी स्लोवर प्रतीचा चेंडू फेकलाय. तिने ओळखलंय या खेळाडूचा रिधम काय आहे. 2 गडी बाद 32. चंद्रकांत गावडेचा विचार केला व्यक्तिगत 13. एक षटकार तर खेचून जरूर आणला या षटकामध्ये, परंतु अजून देखील एका षटकाराची गरज असेल. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल ना, तर एखादा मोठा फटका, एखादा षटकार. आता मात्र गरज आहे का? येस डेफिनेटली. पंच इशारा करतात वाईट चेंडू आहे. 33 झालेत. या षटकातील अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. सचिन ठोंबरे पुन्हा एकदा गोलंदाजीवर. ओहो चेंडू तर चांगला फटकावला. किरण ठेंबरे, मॅक्सवेल या नावानं जास्त प्रचलित आहे. तर चंद्रकांत गावडेचा खेळ संपला आहे. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत आहेत विष्णू. तर चला जय मल्हार फॉर फिटनेस मॅच ए आणि बी दोन्ही संघाचे संघनायक. चला आपण मैदाना कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. 3 ओव्हर 5 चेंडू झाले, 33 धावा, 3 विकेट गेल्यात. चला जय मल्हार फॉर फिटनेस मॅच ए आणि बी संघाचे संघनायक श्रीकांत फाळके एकीकडे पाहणार तर दुसरीकडे तर एकीकडे राहुल जाधव. बघा घरातल्या घरात भांडणं लावलेत. एकीकडे आनंद माने सरकार. बघा पहिल्या फेरीमध्ये देखील असंच एक स्वरूपाचा सामना पाहायला संघर्ष आणि संघर्ष बी. एक धाव कंप्लीट, एकच धाव.
पहिलं सत्र समाप्त झालंय. 34 उभारल्यात. 35 धावांचा आव्हान गाठायचे संघर्ष ए संघाला. तर बघायचं या धावांचा पाठला कशा स्वरूपानं केला जातोय. तर मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. कळंबोली इलेव्हन चषक 2025. तर येणाऱ्या धावांचा पाठला कशा पद्धतीनं केला जातो याचा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जाऊया. पुनश्च एकदा एक मराठीचा बुलंद आवाज, अप्रतिम आवाज प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. तर चला या दरम्यान विनंती असेल, जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस ए विरुद्ध जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला विनंती असेल, संघर्ष संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. धन्यवाद श्रीकांत आणि धन्यवाद योगेश जी वाघ. एकूणच दुपारचं सत्र, मध्यान्ह भोजनाची वेळ आणि आमचे काही मॅच ऑफिशियल्स आता मात्र या ठिकाणाहून रवाना झाले दुपारच्या जेवणासाठी. दुपारचं सत्र म्हटलं तर खमंग क्रिकेटची मेजवानी आणि त्याचबरोबर स्वादिष्ट भोजन. अगदी शनिवारचा दिवस, हनुमंत अर्थातच बजरंग बली यांचा हा वार आणि एकूणच जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. सर्वच आयोजकांचं, कारण आयोजकांची यादी खूप मोठी आहे. एकूणच जर पाहिलं तर कळंबोली संघाचं संपूर्ण प्लेइंग 11 आपल्यासमोर आहे. संतोष मदने, सतीश थोरात, किरण ढेंबरे, त्यानंतर जर आपण पाहिलं विक्रमजी पवार, विनोद भिल्ल, एकूणच पाहिलं तर प्रसाद टावरे, प्रभात अंबोरे असतील, या सर्व कळंबोलीचं प्रतिनिधित्व करणारे या सर्व खेळाडू आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं खरं तर खूप मोठमोठी नावं आहेत. रमेशजी जाधव हे देखील एक नाव चर्चेमध्ये येते. खरं तर क्रिकेटसाठी कधीही आपलं सर्वस्व देणारे हे असे व्यक्तिमत्व आहेत आणि कळंबोली क्रिकेट म्हटल्यानंतर ही सर्व सवंगडी एकत्र येतात. आणि कळंबोली मागील 2 आठवड्यापूर्वी जर आपण पाहिलं तर गुजरात, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर असणाऱ्या त्या गुजरातच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या व्यावसायिक दर्जाच्या संघांना हरवून कळंबोलीच्या संघानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. मेगा फायनलमध्ये जरूर पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि काल जर आपण पाहिलं तर काल मात्र प्रतीक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीचा एक संघ आपल्याला मालेगाव नाशिक या ठिकाणी देखील परफॉर्म करताना पाहायला मिळालं, जिथं सुपर 4मध्ये तो संघ दाखल झाला आहे. हो, यावेळेला आउटसाईड द ऑफस्टंपचा चेंडू आहे. ही थोडीशी कमकुवत बाजू ठरली आहे. इथे काय होतं आहे की स्ट्रोक्स खेळताना थोडासा ब्लाइंड स्पॉट निर्माण होतो आहे. पावलं तितक्या वेगाने चालत नाही आहे जितक्या वेगाने चेंडू चालतो आहे. त्यामुळे पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आहे. तुम्हाला चेंडूची लाईन कव्हर करायला लागेल. तो चेंडू तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये घ्यावा लागेल. बॅटची जी ग्रीप आहे ना, ती बॅटची ग्रीप तुम्ही कशा पद्धतीनं करता त्यावरती देखील बरेचसे खेळाडू हे बॅट अगदी जिथे जॉईंट आहे, दांडा आहे, तिथे पकडल्या जातात. ज्यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी बॅट तुम्हाला बॅटच्या पट्ट्यामध्ये घ्यायचं असेल त्यावेळेला बॅट थोडंसं वरच्या दिशेनं, म्हणजे अगदी
दांड्याच्या वरच्या दिशेने घेणं गरजेचं आहे. यावेळेला थोडंसं शरीराच्या दिशेनं चेंडू फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विविधता रोहितनं दाखवली. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टप्पा पडल्यानंतर थोडासा दूर जाताना पाहायला मिळाला, परंतु दुसरा चेंडू जर पाहिला ना तर मात्र टप्पा पडल्यानंतर तो चेंडू त्याच्या शरीराच्या दिशेनं आला. म्हणजे ही विविधता आहे, ही गुणवत्ता आहे या गोलंदाजाची. आणि म्हणूनच परेश 11 यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे, तमाम क्रीडा रसिकांना मात्र या संघांना प्रभावित करणारा खेळ हा निश्चितच या मैदानावरती केला आहे. पुन्हा एकदा रोहित सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र बॅटल वेगळ्या प्रकारचं असेल, कारण द मॅन इन फॉर्म तेजास नारायणवार यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा मानस होता. पावलं देखील खूप चांगली चालतात. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असतो ना त्यावेळेला तुमची पावलं देखील चालतात. अशाच प्रकारची पावलं जर का सचिन ठोंबरे अर्थातच शिवाची मैदानावरती चालली ना तर मात्र गोलंदाजांवरती तुटून पडण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. परंतु मगाशी श्रीकांतनं देखील म्हटलं, थोडंसं त्याचे शब्द अडखळले जरूर, परंतु म्हणण्याचा उद्देश हाच होता की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा जो क्लास आहे ना तो क्लास मात्र या खेळाडूला एक वेगळी उंची देतो. यावेळेला इनफिल्ड क्लिअर, इनसाइड आउटचा फटका आणि कमालीचा टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. रोहित वरती या ठिकाणी हल्लाबोल केलाय, चौकार आलाय. चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. कुमार जाधव यांच्याकडून मात्र रोहितसाठी सुवर्ण संधी आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 पेक्षा कमी धावा, म्हणजे षटकामध्ये 8 पेक्षा कमी धावा जर का दिल्या तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कुमार यांनी चंद्रकांतवरती विश्वास दर्शवला 20+ धावांसाठी 1000 रुपये. आणि आता रोहितचा आत्मविश्वास बळावण्यासाठी, परंतु इथे मात्र फलंदाज आडव्या बॅटनं चेंडूवरती करतोय घडाघाती प्रहार. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे, षटकार. तर टॉस या ठिकाणी केला जातो जय मल्हार फोर्स फिटनेस ए वर्सेस जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी या 2 संघादरम्यान. आणि हा नाणेफेकीचा कौल केला जाईल तो आदरणीय संजयजी मोठे साहेब मुंबई पोलीस यांच्या शुभ हस्ते. स्पिन द कॉइन. तर बी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिलं द्वंद्व या ठिकाणी जिंकलं गेलंय, परंतु सचिन ठोंबरे लीड करतायत संघाला. आणि या प्रकारचे फटके नक्कीच आत्मविश्वास देऊन जातील. बॅटची ग्रीप कशा पद्धतीची आहे, पावलं कशा पद्धतीनं चालतात आणि जो दबाव आहे ना तो दबाव आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या परेश 11 संघावर जरूर पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट शेवटच्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावगतीची गरज होती ती धावगती मात्र धावफलकावरती आली आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्या 13, येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 4चं अंतर आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परेश 11 संघ थोडासा बॅकफुटला पहिल्या षटकानंतर जरूर पाहायला मिळतो, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये पुनरागमन. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर आता गोलंदाजीमधील सर्वाधिक प्रभावी अस्त्र ज्या गोलंदाजांना अनेक सामन्यांमध्ये ऑलमोस्ट परेश 11 संघानं जी आत्तापर्यंतची भरीव कामगिरी केली आहे ना, या कामगिरीमध्ये त्यांच्या फलंदाजांचं जर 40% योगदान असेल ना तर एकट्या गोलंदाजीच्या बळावरती गोलंदाज गोविंद गोरे जी याचं योगदान हे 60% राहिलेलं आहे नक्कीच. आणि त्याच गोलंदाजावरती इथे मात्र विश्वास दर्शवला आहे. पहिल्या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर भरीव कामगिरी त्यांची नेहमीच संघासाठी पाहायला मिळाली आहे. एकूणच जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी मॅच सिच्युएशन दोनही खेळाडूंच्या लक्षात आली आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमकतेची गरज होती, त्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्तम गोलंदाज यावेळेला समोर आहे, धोका पत्करायचा नाही आहे. 6 चेंडू मागे 8, 10, 12 किंवा 6ला 6 जरी धावा आल्या तरी देखील सामना आवाक्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती आल्या धावा 2 आणि याच धावागतीने जर धावा आल्या तर याही षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अशा प्रकारचं हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये, कारण दुपारचं सत्र
वाऱ्याचा ओघ तितकासा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, परंतु विकेट ड्राय आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू बॅटच्या दिशेने येतात आणि शिवा आणि त्याचबरोबर तेजस हे असे खेळाडू आहेत की जे चेंडू वेगानं शरीराच्या दिशेने येणं पसंत करतात. तर संघाची एकूण धावसंख्या सचिन खेळतात वैयक्तिक 14, तर संघाची एकूण धावसंख्या मात्र आपल्याला 15 पाहायला मिळते. म्हणजे 15 पैकी 99.99% धावा सचिनच्या बॅटमधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हो, यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. तेजस नारायणवार इज ऑलवेज रेडी फॉर आणि कॉलला रिस्पॉन्ड देखील केला आहे. पहा, कोणत्याही प्रकारचा फंबल नाही आहे, हा आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास तुम्हाला सातत्यानं आपल्या खेळाडूंवरती ठेवावा लागेल. येस, काही वेळेला काही निर्णय चुकीचे देखील होतात, परंतु अशा प्रकारच्या कॉलला, सिंगल कॉलला जर तुम्ही रिस्पॉन्ड करत असाल ना, तर ती धाव होताना बहुतांश वेळेला आपण पाहिली. आणि इथे सिंगल कॉलला रिस्पॉन्ड केला, स्ट्राईक रोटेट केली, काहीशी कानमंत्रणा सचिन देखील या ठिकाणी देतात. आपल्या वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतात आणि संघाला मात्र घेऊन जात आहेत 16च्या काळात 35 धावांचं लक्ष. एक दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि जरूर हीच मनशा घेऊन हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. ओळखतायत की दुपारचं सत्र आहे, धावा जरूर उपलब्ध आहेत, परंतु लक्ष फार मोठं नाही आहे. हो, यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवला आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू मिसआउट आहेत. आय थिंक किशोर खरात या संघामध्ये नाही आहेत, या संघामध्ये नितेश भोईर पाहायला मिळत नाही आहेत सकाळच्या सामन्यामध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस पहा, सर्वोत्तम गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध रिस्क घेण्याची गरज होती का? या अगोदरचा चेंडू निर्धाव आला आणि तेजस जरी फॉर्ममध्ये असला, जरी संघर्ष संघाकडून त्याची बॅट प्रत्येक सामन्यामध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळाली, तरी 1 किंवा 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर ना, फलंदाज किती मोठा असो, किती फॉर्ममध्ये असो, तो दबावाखाली येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच चित्र मैदानावरती पाहिलं. आपल्या मनगडी ताकदीवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला बॅटच्या पट्ट्यामध्ये येणार नाही. काही वेळेला तुम्हाला निर्धाव चेंडूंचा सामना देखील करावा लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःवरती कशा पद्धतीने नियंत्रण प्राप्त करता हे सर्वाधिक महत्त्वाचं. इथे चूक केली आहे, बॅट लाईनवरती स्ट्रॉंग झोनमध्ये गोलंदाजी कराल तर चेंडू डिस्पॅच केला जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. शिवाच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. या षटकारानं पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदललंय, चित्र बदललंय. येणारे 13 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. 23 धावा धावफलकावरती आल्या आहेत. विजयासाठी 35 धावांचं लक्ष आणि हळूहळू का होईना आपला क्लास दर्शवत असताना, जो गमावलेला फॉर्म आहे तो फॉर्म परत मिळवत असताना सचिन ठोंबरे तब्बल 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 23. 13-12चं समीकरण. गोविंद गोरे याही वेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू गॅपमध्ये येणार, चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा, 4 महत्त्वपूर्ण धावा. पहा, प्रतिस्पर्धी संघ एक ताकदवर संघ आहे हे ओळखलंय आणि त्यामुळे जरी चौकार आला असला तरी अगदी सर्वसाधारण जल्लोष आपल्याला संघर्ष संघाचा, कारण इथून सामना जिंकल्यानंतर संघ क्वालिफाय होईल 3ऱ्या राऊंडसाठी आणि 3ऱ्या राऊंडमध्ये इथे कदाचित जर नशिबाची साथ मिळाली तर मात्र या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधलं ट्रॉफीचं स्वप्न जरूर साकार होईल. भले ती ट्रॉफी 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाची असेल, परंतु एक ट्रॉफी तुमच्या नावावरती सुनिश्चित होईल आणि वर्षाची सुरुवात प्रत्येक संघ हा किमान एका ट्रॉफीनं करण्याचा प्रयत्न हा निश्चितच या मैदानावरती करेल. परंतु तुर्तास याबद्दल भाकीत करणं हे खूप घाई असेल, कारण अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. लगेच यानंतरची होणारी लढत जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी. बी संघानं नाणेफेकीचं कौल या ठिकाणी जिंकलाय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय KJ म्हणजेच करण जगदाळे. येणारे 12 चेंडू आणि 8 अर्जुन आहेत या ठिकाणी. पहा, बंटी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत आणि त्यांचंही कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलंय.
तर करण या ठिकाणी आलेले आहेत. तर येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज तेजास. ओ यावेळेला देखील मिस टायमिंग स्ट्रोक, जगल केलाय चेंडूला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कंप्लीट होतोय. पण तेजस या ठिकाणी द मॅन इन फॉर्म जरूर आपल्याला पाहायला मिळतात. द न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 केतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे करण अर्जुन आपल्याला पाहायला मिळतात, एकीकडे चेतन पाहायला मिळतात. परंतु केतन सलग या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला संघर्ष संघाकडून पाहायला मिळतात. तो सामना अजूनही आठवतो. 3 चेंडू 9 धावांची गरज, षटकार आला. त्यानंतर मात्र केतनचं स्टेटमेंट होतं की मला सिंगल खेळता येत नाही, म्हणून तो मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि तिथून विकेट गमावल्यावरती 1-3चं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. तर तुमच्याकडे ॲज अ बॅट्समन म्हणून सर्व प्रकारचे फटके असणं गरजेचं आहे. इथे संघनायकानं विश्वास दर्शवला आहे. कारण क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6s and 4s, इट्स ऑल अबाउट अ सिंगल्स अँड डबल्स ऑल्सो. तर सिंगल डबल देखील तुम्हाला घेता येणं गरजेचं आहे. इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. त्या पंचांचा इशारा अवांतरचा येईल. होय, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल आणि हा कॉन्फिडन्स आहे ना अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये येईल. इथे तुम्हाला तुमचं टेम्परमेंट दाखवायचं आहे. इथे तुम्हाला चौकार षटकावर लगावायचे नाही आहेत. इथे विजयाचा मार्ग सुखकर करायचा आहे. आणखीन एक अवांतर चेंडू, लगातारचा दुसरा अवांतर चेंडू आणि येणाऱ्या प्रत्येक अवांतर चेंडू नंतर मात्र आता चंबूतून आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 6 धावा, 6 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. ओ या ठिकाणी सलगचा हा तिसरा अवांतर चेंडू. मानसिक दडपण आहे, त्याला माहीत आहे की केतन हा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. इथे आपण विकेट हॅट्रिक पाहिली, त्यानंतर मात्र वाईड हॅट्रिक. थोडंसं दबाव आहे, मोठा फटका. हा खेळाडू सिच्युएशन कोणती असो, मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती खेळणार. परंतु एक असा खेळाडू देखील तुमच्या समवेत आहे की जो 25 या वैयक्तिक धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. ज्याच्यामध्ये 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 9 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 25 धावांचं योगदान दिलंय. तो सचिन ठुमरे शिवा. चौथा अवांतर चेंडू. आता जणू या ठिकाणी थोडेसे ज्या विजयाच्या आशा आहेत ना त्या कुठेतरी पुसटशा होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण 4 अवांतर चेंडू आणि 4 अवांतर धावा जर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला देत असाल, ज्यामध्ये 12-8चं समीकरण असताना, तर मात्र संघ तुमचा नक्कीच पराभवाच्या गर्तेमध्ये असेल. यावेळेला आउटसाइड द अपस्टंपचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. रोशन चेंडूचा पाठलाग करणार, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि या चौकारानं विजयी चौकार इथे मात्र नोंदवला जातोय आणि संघर्ष संघ मात्र दाखल होतोय या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये. दिमागदार पद्धतीनं हा सामना मात्र जिंकलाय सचिन ठोंबरे. एकतर्फा झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुरुवात ते शेवट पर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, ठाण मांडून उभा राहिला. 29 नाबाद धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि याच कामगिरीच्या बळावरती आपण त्याची निवड देखील करूयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी. परेश 11 संघ आपला तुषार जळे या खेळाडूला आपण पाठवायचा. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तुषार आपण यायचं आहे. कारण ट्रॉफीज या ठिकाणी अगदी सकाळच्या सत्रामध्ये आल्या, परंतु आपण या ठिकाणी उपलब्ध नव्हतात. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सचिन ठोंबरे शिवा आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. चला संघर्ष संघ आपले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे.
चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए आणि जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी.